सगळ्यांना जय भीम, जय शिवराय. साईटवरती चाललोय, तुम्ही बघू शकता. हे आमचे ड्रायव्हर आहे, गाडी चालवत आहे. तर चाललो आम्ही साईटवरती. आज जरा लवकरच चाललो आम्ही, कारण की रात्री फार पाऊस झाला आहे आमच्या इकडं आणि साईटवरती मग फार चिखल झाला आहे, गाड्या स्लिप होत आहेत. तर म्हणून आज आम्ही जरा लवकरच चाललो. लवकर जाऊन जे चिखल झाला आहे तो JCBच्या साहाय्याने साईडला करायचा आहे. त्याच्यावरती मुरुम टाकून लोकांना एक चांगला रस्ता बनवून द्यायचा आहे. लोक फार शिव्या देतात रोड बनवण्याला की रोड बनवत नाही व्यवस्थित, लोकांची परेशानी होते. तर पावसाळा चालू आहे, पाऊस पडणारच आहे आणि थोडा त्रास होणारच आहे. तर सगळ्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजेत. आपण पण गाडी थोडी हळू चालवायला पाहिजेत, जेणेकरून आपली गाडी स्लिप होणार नाही. तर बघू आता साईडवरती गेल्यानंतर काय होतं काय नाही. तर बघा मित्रांनो, कसं पाणी साचलेलं आहे, कसं चिखल झालं आहे, लोकांना त्रास होतोय जाण्यासाठी. हे बघा, रात्री भरपूर पाऊस झाला आहे, तुम्ही पाहू शकता. भरपूर पाऊस झाला इकडं आणि त्याच्यामुळं चिखल होतोय, मोटरसायकली स्लिप होत आहे. हे बघा, पाहू शकता तुम्ही. तर आता इथं मुरुम टाकायचं आहे. मुरुम टाकून लोकांना एक चांगल्या प्रकारचा रस्ता बनवायचा आहे येण्या जाण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल कसा चिखल झालेला आहे साईडवरती आणि कसा त्रास होतोय लोकांना जाण्यासाठी. तर आम्ही चाललोय आता मुरुम आणण्यासाठी. आता ही गाडी मुरुम भरू, नंतर मग जिथं पाणी साचलेलं आहे तिथं हा मुरुम टाकू, मग त्याला पांगवू, रोलरने त्याची दबाई करू आणि मग नंतर त्याच्यावरती आम्ही ट्रॉफिक सोडू की जेणेकरून लोक सुरळीत जातील. तर बघा मित्रांनो, आलो आम्ही मुरुम भरण्यासाठी. तुम्ही पाहू शकता पाठीमागं पोकल्यांच्या सहाय्याने मुरुम भरणं चालू आहे, पाहू शकता तुम्ही. आता हा मुरुम आम्ही घेऊन जाणार आहे साईडवरती आणि जिथं चिखल झालेला आहे तिथं आम्ही टाकणार आहे. तर बघा मित्रांनो, आम्ही आणलाय आता मुरुम भरून आणि तुम्ही पाहू शकता आहे गाडी खाली होत आहे. लोकांना फार त्रास होत होता येण्या जाण्यासाठी. तर मुरुम खाली झाला आहे आता. तर तुम्ही पाहू शकता या मशीनच्या सहाय्याने मुरुम पांगवण्याचं काम चालू आहे. आणि आता हे मुरुम पांगवून झाल्यानंतर याच्यावरती रोलर चालवेल. रोलर चालवल्यानंतर मग याच्यावरतून ट्रॉफिक सोडेल आणि लोकांना एक चांगल्या प्रकारे रस्ता मिळेल येण्या जाण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता. तर सगळ्यांना एकच विनंती आहे की पाण्या पावसाचे दिवस आहे, गाडी हळू चालवा जेणेकरून काही त्रास होणार नाही. अशा प्रकारे आम्ही लोकांसाठी येण्या जाण्यासाठी एक चांगला रस्ता बनवून दिला. जो चिखल होता तो चिखल बाजूला करून त्याच्यावरती मुरुम टाकून एक चांगल्या प्रकारे येण्या जाण्यासाठी रस्ता केला आहे की जेणेकरून लोकांची परेशानी होणार नाही. आणि नंतर मग याच्यावरती
खडी येईल, कच्चं कॉन्क्रीट मटेरियल येईल आणि त्याच्यानंतर मग एक चांगलं हाय क्वालिटीचं कॉन्क्रीट येईल. तर अशा प्रकारे आम्ही रोड बनवणार आहेत. तर सध्या तर तात्पुरता केलाय लोकांची गैरसोय होणे म्हणून येण्या जाण्यासाठी. तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.